नमस्कार सर्वांना, सायन इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, RTI 25% ऑनलाईन ॲप्लिकेशन ही सुरू होते आणि यावर्षी जे शासनाने बदल केला होता की ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना फक्त 1 किलोमीटरच्या आतील शाळा ह्या दिसत होत्या. परंतु कोर्टाने आदेश दिल्यानंतर आता शेवटी फायनली वेबसाईटवरती बदल करण्यात आलेला आहे. तो निर्णय मागे घेण्यात आलेला आहे आणि आता पालकांसाठी 1 किलोमीटर नंतर 1 ते 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटरपेक्षा जास्त या सर्व शाळा आता दिसत आहे. तर इथे आणखी अशी कुठली सूचना नाही, परंतु तुम्ही जेव्हा लॉग इन कराल तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या शाळा दिसतील. तुम्ही लॉग इन केल्यानंतर स्कूल सिलेक्शनमध्ये गेल्यानंतर इथे सुरुवातीला फक्त विदिन 1 किलोमीटर या अशा शाळा आपल्याला दिसत होत्या, परंतु आता विदिन 1 to 3 किलोमीटर स्कूल्स आणि ग्रेटर दॅन 3 किलोमीटर स्कूल्स या डिस्प्ले होत आहे. म्हणजे ही सर्वात मोठी गुड न्यूज ही पालकांसाठी आहे की 1 किलोमीटरच्या जो नियम होता त्यामध्ये बऱ्याचशा जे ॲड्रेसेस होते त्याच्या आतमध्ये ह्या शाळा येत नसल्यामुळे बरेचसे पालक आणि विद्यार्थी ह्या RTI 25% मुकणार होते. परंतु आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे आणि आता ॲप्लिकेशन भरू शकता. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट जो आहे, तुम्ही इथे चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये तुमचा ॲड्रेस सुरुवातीला परत एकदा चेक करून घ्यायचा आहे. तो ॲड्रेस तुम्ही प्रॉपर सेट केला आहे का? त्यानंतर जर तुम्ही ऑलरेडी ॲप्लिकेशन तुम्ही सबमिट केलं असेल किंवा स्कूल सिलेक्ट केल्या असतील तर त्या स्कूल इथून रिमूव्ह करता येतात. तर यासाठी इथे तुम्हाला स्कूल डिलीट करण्याचा ऑप्शन असेल किंवा डिलीट ॲप्लिकेशन सुद्धा करू शकता तुम्ही, जर तुम्ही सबमिट केलेलं. तुम्ही बघू शकता की इथे एक स्कूल ही सिलेक्ट केलेली होती आणि सेव्ह केलेलं होतं, परंतु हे ॲप्लिकेशन सबमिट केलेलं नव्हतं. तर इथे आल्यानंतर तुम्ही क्लिअर ऑल स्कूल सिलेक्शन करू शकता आणि परत एकदा तुम्ही शाळा सिलेक्ट करू शकता. परंतु ज्या बऱ्याचशा पालकांनी ऑलरेडी तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट केलेलं असेल तर ते ॲप्लिकेशन इथून तुम्ही डिलीट ॲप्लिकेशन वरती जाऊन तुम्ही डिलीट करू शकता आणि परत भरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही सुरुवातीला जी प्रायोरिटी आहे ती 1 किलोमीटरच्या आतील ज्या चांगल्या शाळा असतील त्या शाळांना द्यायची आहे. त्यानंतर विदिन 1 to 3 किलोमीटर स्कूल्स तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता. तुमच्या एरियातील 1 ते 3 किलोमीटरच्या अंतरातील सर्व शाळा इथे डिस्प्ले होतील आणि त्यानंतरही तुम्ही ग्रेटर दॅन 3 किलोमीटर म्हणजे 3 किलोमीटरच्या पेक्षा जास्त शाळा जर असतील तर त्याही तुम्ही सिलेक्ट करू शकता. परंतु एक गोष्ट इथं लक्षात ही घ्यायची आहे की इथे नंबर लागण्याचे चान्सेस फार कमी असतात, कारण डिस्टन्स मॅटर करतं सिलेक्शन क्रायटेरियामध्ये. तर इथे शाळा तुम्हाला जर सिलेक्ट करायचीच असेल, 10 शाळा सिलेक्ट कराव्या लागतात आणि एखादी शाळा जर तुम्हाला सिलेक्ट करायची असेल तर इथून तुम्हाला तुमचा ब्लॉक सिलेक्ट करायचा, जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामधील तुम्ही ज्या ब्लॉकमध्ये आहात तो ब्लॉक सिलेक्ट करायचा आणि त्या ब्लॉकमधून तुम्हाला अशा पद्धतीने इथे शाळा ही सिलेक्ट करावी लागते आणि ती शाळा तुम्ही इथून सिलेक्ट करून सेव्ह करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही आता या शाळा निवडू शकता. शाळा निवड झाल्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही हे ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट तुमच्याकडे ठेवायची आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ इतर जे लोक याची वाट बघत होते त्यांच्यापर्यंत शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. अशा पद्धतीचेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण देत राहतो. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.